आपल्याकडे ना खूप सारे नाते असे असतात ना की आपल्याला असं वाटतं की प्रेम आहे, पण तरी पण ते तुटून जातात आणि आपल्याला ते कळत नाही की तुटतात का. मेन रिझन काय असते माहितीये का? मेन रिझन त्याच्यामध्ये आपणच असतो. प्रॉब्लेम असा असतो की पुढचा व्यक्ती आहे, आपल्याला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतोय, त्याची काळजी घेतोय, त्याला बोलतात नाही का की एक आय लव्ह यू म्हणणं, एक कधी कॉल करणं, एक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला वाटतंय त्या सगळ्या करताय. पण त्या व्यक्तीला आहे ना दुसरंच काहीतरी पाहिजे. त्या व्यक्तीला तुमचं हे सर्व काही नको, त्या व्यक्तीला वेळ पाहिजे. त्या व्यक्तीला एक बोलतात नाही का फिजिकल टच असतो, जसं की एक प्रेमाची हग झाला, एक त्या बोलतात नाही का की एक हाताला पकडणं झाला, जो स्पर्श असतो त्या व्यक्तीला तो पाहिजे असतो आणि आपल्याला ते कळत नाही. त्याच्यामुळे होते काय की त्याच्यामध्ये ना गैरसमज निर्माण होतात आणि मग चिडचिड होत जाते की आपल्याला असं वाटतं यार मी तर सगळं बरोबरच करतोय आणि त्या व्यक्तीला असं वाटते की हा व्यक्ती बरोबर करतोय, पण ह्या व्यक्तीला कळत नाही की मला काय पाहिजे. म्हणून कधी कधी ना पुढच्या व्यक्तीला काय पाहिजे हे आपण कधीही समजून घेतलं पाहिजे. पण नाती ना तुमचे कधी तुटणार सुद्धा नाही की त्या व्यक्तीला पाहिजे काय. कारण की मुलगा असू दे की मुलगी असू दे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना प्रत्येक बोलतात ना का क्षणाला त्यांना वेगवेगळं काहीतरी पाहिजे असते. मग त्या टायमाला आपल्याला कळलं पाहिजे की ओके हा व्यक्ती शांत आहे, तर मग आता याला काय पाहिजे असेल, हा व्यक्ती असा आहे तर ह्या व्यक्तीकडून आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला कळायला पाहिजे. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते? गैरसमज निर्माण नाही होणार आणि तुमचं प्रेम आहे ना ते मस्त पुढे जाण्याने आयुष्यभर राहील. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते?